गृह खात्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे असं समजतंय। तर तिकडे आपल्या पदरात महत्त्वाची खाती पडावीत म्हणून अजित पवार गेल्या 2 दिवसापासून दिल्लीत ठाण मांडून आहेत। पण अजूनही अजित पवार आणि अमित शहा यांची भेट मात्र झाली नाहीये। अर्थमंत्री राष्ट्रवादीकडेच राहावं, त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदांसाठी अजित पवार आग्रही आहेत। शिवाय केंद्रामध्ये सुद्धा 1 कॅबिनेट आणि 1 राज्यपाल पदाची देखील अजित पवारांची अपेक्षा आहे। आता यापैकी किती मागण्या पूर्ण होतात आणि त्यासाठीच्या चर्चेसाठी अजित पवार आणि अमित शहांची भेट आज तरी होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। मागच्या 2 दिवसापासून अजित पवार या सगळ्या मागण्या अमित शहांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीमध्येच आहेत, मात्र अजूनही त्यांची भेट झाली नाही असं कळतंय। आता शपथविधी अगदी उद्यावर आलेला आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, शपथविधी महायुतीचा अगदी उद्यावर आलेला आहे आणि अजूनही अजित पवार दिल्लीमध्ये स्थळ ठोकून आहेत, त्यांच्या मागण्या अजूनही अमित शहांपुढे पोहोचल्याच नाहीयेत। आज तरी भेट होणार का? सध्याची माहिती मिळते त्यानुसार अजित पवार यांची आतापर्यंत भेट झाली नाहीये। मात्र आज जी माहिती मिळत आहे त्यानुसार अजित पवार हे साधारण 10 वाजता राजधानी दिल्लीहून मुंबईकडे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तशी त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने माहिती दिलेली आहे। अजितदादा आज राज्यातील ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये सहभागी होतील। विशेष बाब म्हणजे अजितदादा या सगळ्याच्या मध्ये घडामोडी घडत असताना राजधानी दिल्लीमध्ये थांबण्याचं आणखी एक कारण होतं, कारण त्यांच्या पक्षाला मिळत असलेली खाती आणि दुसरीकडे त्यांच्या आमदारांची जी मागणी होती मंत्रिपदासंदर्भात सातत्याने त्यांना मुंबईमध्ये भेटी होत होत्या। त्यामुळं अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो त्यांनी या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती आमदारांच्या भेटी ज्या होत्या त्या टाळल्या होत्या, कारण मंत्रिपदाची संख्या कमी आहे आणि आमदारांची इच्छुकांची संख्या जास्त आहे। त्यामुळं अजित पवार यांनी अमित शहा यांच्या भेटीचे एक कारण होतंच, त्याच्या पलीकडे दुसरं एक कारण पाहायला मिळालं ते म्हणजे आमदार जे आहेत ते मंत्रिपदासाठी राजधानी दिल्लीपर्यंत येत होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये थांबण्याचं टाळलं आणि एका हॉटेलला जाऊन थांबले। तर एकंदरीत पाहता इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळते आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वच नेते जे आहेत ते आमदारांना भेटी टाळत आहेत। दुसरीकडे अमित शहा यांची भेट घेऊनच अजित पवार हे महाराष्ट्रात परततील असं त्यांच्या पक्षाच्या वतीने सांगण्यात आलं होतं। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार हे मुंबईकडे थोड्याच वेळात रवाना होतील। जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।